होम रेमेडीज भरपूर ट्राय केल्या ग प्रिया, पण त्याचा उपयोग होत नाही अशी एका ताईंची कमेंट होती आणि त्याच कमेंटचं उत्तर द्यायला मी आलेले आहे. कारण त्याचं उत्तर मी छान देऊ शकते, मी ब्युटिशियन असल्यामुळे. तर इथे फेस वॉश केल्याशिवाय आपल्याला कोणताही फेस पॅक यूज करायचा नाही, तो मग बाहेरचा विकत्रीचा असो किंवा घरचा असो. ट्राय करण्याच्या अगोदर आपल्याला फेस वॉश करायचा, चेहरा क्लीन करायचा आहे. इथे एक असा फेस पॅक तयार करून देणार आहे तुम्हाला की फेशियल सारखा ग्लो आला पाहिजे. इथे बेसन पीठ 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ॲलोवेरा जेल, 1 चमचा कच्चं दूध, 2 चुटकी कॉफी पावडर, 2 ते 3 थेंब लिंबाचा रस घ्यायचा. जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर स्किप करू शकता लिंबाचा रस. आता मेजरमेंटनुसार जर घेतलं तर स्मूथ अशी पेस्ट तयार होते. आता चेहऱ्यावर कधीही फेस पॅक लावताना हातांचाच उपयोग करायचा, ब्रशचा उपयोग करायचा नाही. आणि इथे छान असं मसाज करत करत आपल्याला हा फेस पॅक लावायचा. 80% फक्त सुकू द्यायचा फेस पॅक, चेहऱ्यावरती अजिबात वाळू द्यायचा नाही. पॅक सुकल्याच्या नंतर हाताने चोळूनच काढायचा, कारण त्यासोबतच आपल्या स्किनची डेड स्किन निघून जाते चेहऱ्यावरची आणि आपल्याला छान हेल्दी स्किन भेटण्यास मदत होते. आता ह्या भरपूर काही चुका आहेत. आता यानंतरचंही फेस पॅक पूर्ण लावल्याच्या नंतर ते टिकलं पाहिजे, त्यासाठी स्किन केअर काय करायचं? स्वच्छ पाण्याने परत चेहरा धुवायचा, फक्त धुवायचा. त्यानंतर टोनर म्हणून फक्त रोज वॉटरचा मी उपयोग करते. महागड्या गोष्टींमध्ये अजिबात जात नाही. ज्या सूट होतात आणि कमी किमतीच्या असतात त्या यूज करते. 2 मिनिटं रेस्ट द्यायचा टोनर लावल्याच्या नंतर. आता मॉइश्चरायझर लावायचं, जे की माझं संपत आलंय. पुसून पासून घ्यायचं आणि पूर्ण मानेवरती, चेहऱ्यावरती लावायचं. चेहऱ्यावरती लावल्याच्या नंतर कमीत कमी 1 मिनिट तर आपल्याला मसाज केलीच पाहिजे चेहऱ्यावर. तेवढा वेळ तर तुम्हाला द्यावाच लागेल. आणि मसाज केल्याच्या नंतर स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन इतकं सुंदर होतं आणि स्किन अशी ग्लो करायला लागते आतूनच. तर एवढं केल्याच्या नंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचं. ते जर स्किप केलं, हे सगळं करण्याचा काहीच उपयोग नाही. सनस्क्रीन लावायचंच लावायचं. मी इथं अल्ट्राशीरची लावते, तुम्हाला जी सूट होते ती लावा. क्वांटिटी घ्यायची आपल्याला 2 बोटांवरती बसेल इतकी. इथे मसाज करायची नाही, फक्त चेहऱ्यावरती, मानेवरती लावायचं आणि सोडून द्यायचं. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडाही युजफुल वाटत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मेकअपचे पण इतके सुंदर व्हिडिओज आहेत, फक्त चॅनलवरती एकदा जा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप अशी माहिती भेटणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.